सॉफ्टमेट सिस्टीम LLP आणि PRM कंपनीच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी PRM कंपनीच्या सोर्स कोड चोरी प्रकरणी आज सायबर पोलिसांकडून बँक ऑफ महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर गिरीश थोरात आणि असिस्टंट जनरल मॅनेजर उत्कर्ष कांबळे या दोघांची कसून 3 तास चौकशी करण्यात आली। या प्रकरणी जनरल मॅनेजर गिरीश थोरात यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातून पळ काढला, तर असिस्टंट जनरल मॅनेजर उत्कर्ष कांबळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पळताभोई थोडी झाली। त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत अधिकृत अधिकारी नसल्याचं सांगत पळ काढण्याचा प्रयत्न केला। जर बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी यामध्ये सामील नाहीत तर त्यांना सायबर पोलिसांनी चौकशीसाठी का बोलावले याचेही उत्तर त्यांनी दिले नाही। यावरून असं दिसते की जो गुन्हा घडत आहे तो खूप गंभीर असून या अधिकाऱ्यांची टाळाटाळ स्पष्टपणे दिसते। बँक ऑफ महाराष्ट्र आणि सॉफ्टमेट कंपनीचे कर्मचारी हे गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कॉलेज कॅम्पस शाखेत काम करत असल्याचं आढळून आलं। या प्रकरणी शाखा अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हे काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे आता बँक ऑफ महाराष्ट्राच्या काही अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। बँक ऑफ महाराष्ट्राच्या काही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटू लागली। या प्रकरणी असिस्टंट जनरल मॅनेजर उत्कर्ष कांबळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष आवारे यांनी। ऐका ना, सध्या सॉफ्टमेट कंपनीच्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भात महाराष्ट्र बँक देखील त्याच्यात इन्व्हॉल्व असं बोललं जाते। काय नेमकं प्रकरण आहे आणि आज तुम्हाला देखील चौकशीला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। काय सर नेमकं काय प्रकरण काय आहे? सर प्लीज नेमकं आम्ही तुमच्या ऑफिसला 4 वेळेस येऊन गेलो सर, मुंबई कोर्ट ऑफिसला, पण आपण काय माहिती द्यायला तयार नाही। खरंच कुठेतरी बँकेच्या याच्यात सहभागी असं वाटतं? नाही नेमकं काय प्रकरण आहे? सर प्लीज 2 मिनिटं नेमकं काय प्रकरण काय तुम्हाला काय वाटतं? खरंच मला हेल्प करू शकाल प्लीज? मला हेल्प करू शकाल प्लीज? नेमकं काय प्रकरण काय सर? प्लीज मी रिक्वेस्ट करतोय, माझं ह्यात काही हे नाहीये आणि मी प्राधिकृत अधिकारी नाहीये। ठीक आहे, नाही मी प्राधिकृत अधिकारी नाही आहे सर ह्याच्याविषयी स्टेटमेंट देण्यासाठी। सर मी काय मी रिक्वेस्ट चोरीची कंपनीचं काम करत असेल तर याला सर मी रिक्वेस्ट करतोय, मी ह्याच्याविषयी कमेंट देण्यासाठी मी प्राधिकृत अधिकारी नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।